एक महत्त्वाची बातमी आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे। प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीकडून ही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आल्याबाबत नेमके काय अपडेट्स आहेत? नक्कीच इंद्रजित सावंत यांनीच काही तासापूर्वी फेसबुक पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार कोरटकर नावाच्या व्यक्तीने हा फोन रात्री उशिरा केलेला होता आणि जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल देखील अवमानकारक वक्तव्य त्यांनी या सगळ्या संभाषणादरम्यान केल्याचं इंद्रजित सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। ब्राह्मण समाजाबद्दल तुम्ही वारंवार चुकीची वक्तव्य करता, ब्राह्मण समाजाबद्दल इतर समाजामध्ये द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करताय, अशा पद्धतीचा आरोप या कोरटकर यांचा होता आणि तशा पद्धतीने जर यापुढे कराल तर पाहून घेऊ, अशा पद्धतीची देखील भाषा या सगळ्या संभाषणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर अश्लील पद्धतीने शिवीगाळ देखील या सगळ्या संभाषणादरम्यान कोरटकर यांनी केल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं एकूणच आता इंद्रजित सावंत यांनी रात्री उशिरा या संदर्भातली पोस्ट केलेली आहे आणि कशा पद्धतीनं या सगळ्या मराठा समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय अशा पद्धतीची ती पोस्ट आहे। त्यामुळे आता एकूणच इंद्रजित सावंत याबद्दल पोलीस ठाण्यात धाव घेतात का किंवा या संदर्भात काय ते नेमकी भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून आपण बघतोय, विशेषतः छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून इंद्रजित सावंत यांचे वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांवर इंटरव्ह्यूज होत आहेत। त्याचबरोबर अनेक ठिकाणी त्यांनी मुलाखती देखील दिलेल्या आहेत आणि त्याचाच द्वेष मनात धरून कुठेतरी ही धमकीचे फोन आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता याबाबत इंद्रजित सावंत कायदेशीर कारवाई करतात काही पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।